नमस्कार मित्रांनो, मी ठाकरे सर आणि माझ्या चॅनलवर आपणा सर्वांचं मी हार्दिक स्वागत करतो। तर मित्रांनो, आज आपण पाठ क्रमांक 1.5 द नेकलेस ह्या पाठाची लँग्वेज स्टडी बघणार आहोत। तर तत्पूर्वी मी आपणा सर्वांना विनंती करतो की अजूनही आपण माझ्या चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर कृपया सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला हिट करा, जेणेकरून आपल्याला नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत राहतील। ओके, तर चला बघूया टेक्स्टबुक पेज नंबर 32 लँग्वेज स्टडी। ओके, सो लेट्स स्टार्ट। सो रीड द टेबल ऑफ वर्ब फॉर्म्स गिवन बिलो। ओके, तर रीड म्हणजे हा जो वर्ब फॉर्म आहे आपल्याला वाचायचा आहे। अँड ऑफ वर्ब फॉर्म्स, आता वर्ब फॉर्म्स म्हणजे काय तर क्रियापदाची रूपे, क्रियापदाची रूपे। आता बघा इथं क्रियापदाची रूपे दिलेली आहेत, बेस फॉर्म, एस फॉर्म, पास्ट टेन्स, प्रेझेंट पार्टिसिपल, पास्ट पार्टिसिपल, आहे की नाही। तर ही क्रियापदाची रूपे आहेत आणि मग ही क्रियापदाची रूपे का पडली, आपण क्रियापदाची रूपे कशी चेंज करायची, मग याचा उपयोग काय आहे, ह्याची संपूर्ण माहिती आपल्याला जर शिकायची असेल तर मित्रांनो, मी एक फ्लोचार्ट बनवलेला आहे आणि त्या फ्लोचार्टच्या माध्यमामधून आपल्याला ह्या गोष्टी सगळ्या सोप्या जातील। तर सर्वप्रथम आपण त्या फ्लोचार्टच्या माध्यमातून ह्या सगळ्या गोष्टी समजून घेण्याचा प्रयत्न करू आणि नंतर मग आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी सहज आणि एकदम सहजरित्या आपण समजू शकणार आहोत। तर चला सर्वप्रथम मी बनवलेले जे फ्लोचार्ट आहे त्याबद्दल आपण माहिती बघूया। ओके, तर सर्वप्रथम बघूया आपण वर्ब। वर्ब म्हणजे क्रियापद। आता क्रियापद म्हणजे काय, तर अ वर्ब इज अ वर्ड दॅट डिनोट्स ॲन ॲक्शन दॅट इज कॉल्ड वर्ब। म्हणजे अ वर्ब म्हणजे क्रियापद म्हणजे असा शब्द, असा वर्ड की दॅट डिनोट्स म्हणजे दर्शवणे, की जो काय दर्शवतो, ॲन ॲक्शन, ॲक्शन म्हणजे कृती, असा शब्द की ज्याच्यापासून कशाचा बोध होतो, कृती म्हणजे क्रियेचा बोध होतो, दॅट इज कॉल्ड वर्ब। म्हणजे असा प्रत्येक शब्द की ज्याच्यापासून क्रियेचा बोध होतो त्याला आपण काय म्हणतो, क्रियापद असे म्हणतो, आहे की नाही। मग आता क्रियापदे कोणते आहे, प्रत्येक असे जाणे, उठणे, बसणे, खाणे, पिणे, धावणे, नाचणे, हे सगळे काय आहेत, क्रियापदे आहेत, आहे की नाही। राईट, रीड, डान्स, स्पीक, ड्रिंक, स्विम, हे सगळे क्रियापदे आहेत। कारण काय, तर याच्यापासून क्रियेचा बोध होतो, आपण त्याला क्रियापद असे म्हणतो। मागच्या लेसनमध्ये आपण बघितलं होतं क्रियापदाचे प्रकार। आता क्रियापदे हे दोन प्रकारचे आहेत, आपण बघितलेलं होतं, आहे की नाही। तर पहिलं कोणतं होतं, तर मेन वर्ब आणि दुसरं कोणतं होतं, तर ऑक्झिलरी वर्ब, आहे की नाही। आता मी या ठिकाणी क्रियापदाची दोन रूपे सांगितलेले होतं, मेन वर्ब आहे ना, आणि दुसरं कोणतं होतं, तर ऑक्झिलरी वर्ब। कोणतं, तर ऑक्झिलरी वर्ब। आता बघा, मेन वर्ब म्हणजे काय, तर हे मुख्य क्रियापदे की ज्याला म्हणजे तो त्याचा स्वतःचा अर्थ पूर्ण करण्यासाठी दुसऱ्याची गरज पडत नाही। आणि ऑक्झिलरी वर्ब म्हणजे काय, तर हे मुख्य क्रियापदाला मदत करतात, हेल्प करतात, म्हणून याला ऑक्झिलरी म्हणजेच हेल्पिंग वर्बसुद्धा असे म्हणतात। आता याचे सुद्धा दोन प्रकार आहेत, एक आहे प्रायमरी आणि दुसरा आहे मॉडेल। कोणता आहे, मॉडेल। आता प्रायमरी कोणते आहेत, त्याच्यामध्ये सुद्धा आहे डूची रूपे, बीची रूपे, आहे की नाही, आणि हॅवची रूपे। आता बीची रूपे म्हणजे कोणते, एम इज आर, वॉज वेअर। आता डूची रूपे डू, डज, डीड, आहे की नाही, आणि हॅवची हॅव, हॅज आणि हॅड। आता मॉडल ऑक्झिलरीज कोणते आहेत, तर शॅल, विल, कॅन, कुड, मे, माईट, मस्ट, शूड, वूड, आहे की नाही। तर हे सगळे काय आहेत, मॉडल ऑक्झिलरीज आहेत। हे आपण मागच्याच पाठामध्ये, मागच्या लँग्वेज स्टडीमध्ये आपण बघितलेलं होतं, आहे की नाही। तर या ठिकाणी आज बघूया आपण वर्ब। आता वर्बचे फॉर्म्स म्हणजे क्रियापदाची रूपे। आता बघा क्रियापद, तर क्रियापदाची दोन वैशिष्ट्ये आहेत। या वर्ब हॅज अ टू युनिक क्वालिटीज। आता विच आर दॅट क्वालिटीज, तर ह्या दोन क्वालिटीज कोणत्या आहेत, तर पहिली क्वालिटीज आहे की जो क्रियापद आहे त्याच्यामध्ये जो बदल होत असतो, चेंज म्हणजे बदल होत असतो, कशानुसार, तर सब्जेक्ट नुसार, अकॉर्डिंग टू द सब्जेक्ट। आणि दुसरी क्वालिटी कोणती आहे, तर दुसरे वैशिष्ट्य आहे, इट वर्ब चेंज अकॉर्डिंग टू द टेन्स। क्रियापदाची दोन वैशिष्ट्ये, पहिलं वैशिष्ट्य कोणतं, तर क्रियापद हा वाक्याच्या कर्त्यानुसार बदलतो, कशानुसार बदलतो, वाक्याच्या कर्त्यानुसार।
ही त्याची पहिली क्वालिटी आहे, म्हणजे ही त्याचं पहिले वैशिष्ट्य आहे. दुसरं वैशिष्ट्य आहे की व्हर्ब क्रियापद हा वाक्यातील काळानुसार बदलतो. कशानुसार? काळानुसार. आता चला तर बघूया त्याचं पहिलं वैशिष्ट्य. आता क्रियापद हा वाक्याच्या कर्त्यानुसार कसा बदलतो तर बघा या ठिकाणी एक वाक्य दिलेलं आहे. एक्झाम्पल, ओके, आय गो टू स्कूल, आहे की नाही. तर हा एक उदाहरण दाखल आपण बघूया. तर आय गो टू स्कूल. आता बघा आपण म्हटलं की क्रियापद हा कर्त्यानुसार बदलतो. तर ह्या वाक्यातील कर्ता कोणता आहे? आय, आहे की नाही. सब्जेक्ट कोणता आहे? आय. म्हणून इथं क्रियापद कोणता आहे? गो. दुसऱ्या वाक्यात बघा कर्ता कोणता आहे? सी, आणि क्रियापद काय आहे? गोज. बघा तर इथं ह्या वाक्यामध्ये गो आणि इथं काय झालेलं आहे? गोज. आता बघा ह्यामध्ये गोज का झाला? कारण काय, तर इथं कर्ता जो आहे, सब्जेक्ट जो आहे हा प्रथम पुरुषी एकवचनी आहे. म्हणून इथं क्रियापद हा आपल्या मूळ रूपात आहे, म्हणजे गो आहे की नाही, बेस फॉर्ममध्ये आहे. त्यानंतर या ठिकाणी ह्या वाक्यामध्ये कर्ता हा तृतीय पुरुषी एकवचनी आहे, शी. म्हणून या ठिकाणी तो काय झालेला आहे? गोज. म्हणजे या ठिकाणी बदललेला आहे. म्हणजे याच्यावरून असं म्हणू की क्रियापद जो आहे वाक्यातील कर्त्यानुसार काय होतो? बदलत असतो. आपण मागच्या पाठामध्ये सुद्धा लँग्वेज स्टडीमध्ये सुद्धा हे बघितलं होतं. आणि याच क्रियापदांना आपण काय म्हटलेलं होतं? फायनिट वर्ब्स. तर हे काय आहेत? फायनिट वर्ब्स आहेत. पुन्हा बघा, वी गो, पुन्हा कर्ता बदलला म्हणून क्रियापदसुद्धा गोजचं काय झालं आता? गो. म्हणजेच प्रथम पुरुषी, तृतीय पुरुषी, आणि ह्या प्रथम पुरुषी अनेकवचनी आहे की नाही. हा एकवचनी आणि याचा अनेकवचन. आता कर्ते कोण आहेत? कर्त्याच्या ऐवजी एक तर नाऊन असतो आणि दुसरं काय असतो? प्रनाऊन असतो, आहे की नाही. म्हणजेच कर्त्याच्या लिंगानुसार आणि वचनानुसार हे क्रियापदे बदलत असतात. हे सगळ्यात मोठं मुख्य वैशिष्ट्य आहे. दुसरी गोष्ट आहे टेन्स. काळानुसार बदलत असतात, हे दुसरं वैशिष्ट्य आहे क्रियापदाचं. तर काळानुसार कसे बदलतात? तर उदाहरणादाखल बघूया. इथं बघा, राम राईट्स अ लेटर. हे सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये. आता काळाचे प्रकार किती हे आपल्याला ऑलरेडी माहीत आहे की नाही, कारण की आपण याच्यापूर्वी काळ शिकलेले आहात, आहे की नाही. जर काळ आपल्याला येत नसतील तर कदाचित हे समजणार नाही तुम्हाला. ओके, तर काळ हे 3 आहेत, मुख्य 3 काळ, प्रेझेंट, पास्ट आणि फ्युचर. आणि त्याचे क्रियेनुसार उपप्रकार पडलेले आहेत. प्रत्येक काळाचे 4 उपप्रकार. कशानुसार? तर त्याच्या क्रियेनुसार. आता बघा, हा सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये साधा वर्तमान काळ आहे. राम राईट्स अ लेटर, आहे की नाही. क्रियापद कोणता आहे? राईट्स. आता या ठिकाणी राईट्स हा क्रियापद आहे. त्यानंतर बघा, काळ बदलला. राम रोट अ लेटर हा सिम्पल पास्ट टेन्समध्ये आपण लिहिलेलं आहे. तर बघा इथं क्रियापद काय लिहिलं आपण? रोट. म्हणजे काळानुसार सुद्धा क्रियापदामध्ये बदल झाला. हे सगळ्यात मुख्य वैशिष्ट्य आहे कोणाचं? तर क्रियापदाचं. त्यानंतर बघा, राम विल राईट अ लेटर हा सिम्पल फ्युचर टेन्स आहे. म्हणून या ठिकाणी सुद्धा काळामध्ये बदल, म्हणजे क्रियापदामध्ये बदल करण्यात आला. राईट. राम इज रायटिंग अ लेटर हा प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स आहे, चालू वर्तमान काळ. कोणतं काळ आहे? चालू वर्तमान काळ. ओके, तर चालू वर्तमान काळामध्ये आपण क्रियापदाचं रूप बदललेलं आहे. या ठिकाणी त्याला ING प्रत्यय लागलेला आहे. म्हणून यालाच आपण म्हणतो प्रेझेंट पार्टिसिपल. ह्याला काय म्हणतो आपण? प्रेझेंट पार्टिसिपल. म्हणजे या ठिकाणी पुन्हा क्रियापदाचं रूप बदललं. आता बघा, राम हॅज रिटन अ लेटर. प्रेझेंट परफेक्ट टेन्स, म्हणजेच पूर्ण वर्तमान काळ आहे. हा वाक्य कोणता आहे? पूर्ण वर्तमान काळ. आणि यामध्ये क्रियापदाचं रूप हे क्रियापदाचं तिसरं रूप. ह्या ठिकाणी क्रियापदाचं चौथं रूप. ह्या ठिकाणी क्रियापदाचं दुसरं रूप. हे क्रियापदाचं हे म्हणजे याला आपण दुसरं रूप, याला येस किंवा ES फॉर्म म्हणतो. आणि ह्या क्रियापदाचं पहिलं रूप, आहे की नाही. म्हणजेच काळानुसार क्रियापदामध्ये बदल होत गेलेला आहे. आणि म्हणून हे क्रियापदाचे 2 मुख्य वैशिष्ट्य आहेत. युनिक क्वालिटीज ऑफ द वर्ब. द फर्स्ट इज verb change according to the subject, and second qualities is verb change according to the tense. Okay, did you get it? Now next, आता आपण क्रियापद
क्रियापदाची दोन वैशिष्ट्ये बघितलं की क्रियापद हा एक तर वाक्याच्या काळानुसार आणि वाक्याच्या काळानुसार बदलतो, हे त्याचे वैशिष्ट्य आहे. मग क्रियापदाची रूपे, व्हर्ब फॉर्म्स. मग आता व्हर्ब फॉर्म जे आहेत हे कसे पडलेले जातात आणि आपल्याला त्याचं चेंजेस कसे केले जाते याचा संपूर्ण अभ्यास असणे गरजेचं आहे. कारण काय तर क्रियापदे हा इंग्रजीचा मूळ गाभा आहे, मूळ पाया आहे. जर आपल्याला हे जर येत नसतील तर आपण इंग्रजी अजिबात शिकू शकणार नाही. तर क्रियापदाचे आपण या ठिकाणी फॉर्म्स ऑफ द वर्ब बघूया, आहे की नाही. क्रियापदाची रूपे तर बघा, बेस फॉर्म म्हणजेच क्रियापदाचे मूळ रूप म्हणतो याला, जे इन्फिनिटिव्हमध्ये यूज केल्या जात असते. त्याचं यस किंवा ईएस फॉर्म. ॲक्च्युअली क्रियापदाची 3 रूपे असतात, बेस फॉर्म, पास्ट फॉर्म अँड पास्ट पार्टिसिपल, आहे की नाही. त्यानंतर आहे प्रेझेंट पार्टिसिपल, हा यस आणि ईएस फॉर्म. ओके, तर बेस फॉर्म, यस किंवा ईएस फॉर्म, पास्ट फॉर्म, पास्ट पार्टिसिपल आणि प्रेझेंट पार्टिसिपल. फॉर एक्झाम्पल एखादा क्रियापद जर घेतला आपण, समजा सिंग. सिंग म्हणजे गाणे, आहे की नाही. तर हा सिंग हा बेस फॉर्म आहे, म्हणजे रूट वर्ब आहे, मूळ क्रियापदाचं मूळ रूप. याचं बघा येस किंवा ईएस फॉर्म कोणतं, तर सिंग्स. काय होईल, सिंग्स. आता इथं आपण काय लावलं, याला यस प्रत्यय, म्हणजे यस किंवा ईएस फॉर्म म्हणतात. जेव्हा क्रियापदाला ओ, यक्स, एस एच, सी एच आणि एस एच असतो तेव्हा ईएस प्रत्यय लावल्या जाते शेवटी. जर क्रियापदाच्या शेवटी जर ओ, यक्स, एस एस, सी एच, एस एस येत असेल तर ईएस प्रत्यय, आणि यापैकी जर येत नसेल तर फक्त काय लावायचं आहे, यस प्रत्यय. आता यापैकी एकही आलेलं नाही, जी आलेला आहे म्हणून आपण यस प्रत्यय लावलेला आहे. परंतु समजा जर ओ येत असेल, समजा गो येत असेल, काय येत असेल, गो, म्हणजे ओ शेवटी ओ आलेला आहे, मग गोज करू आपण, काय करणार, गोज. ओके, डिड यू गेट इट. देन पास्ट फॉर्म. तर पास्ट फॉर्म काय, सिंगचा सॅंग. काय आहे, सॅंग. आता जनरली पास्ट फॉर्म हे ईडी प्रत्यय लावून केल्या जात असते. काय लावून केल्या जात असते, ईडी प्रत्यय. परंतु जर हे इरेग्युलर जे वर्ब आहेत त्यांना ईडी प्रत्यय न लावता सुद्धा पास्ट टेन्स. त्यानंतर पास्ट पार्टिसिपल आहे, सिंग, सॅंग, संग, SUNG, संग. हा त्याचा पास्ट पार्टिसिपल झाला. आणि त्याचा प्रेझेंट पार्टिसिपल आहे सिंगिंग. काय आहे, सिंगिंग, SINGING, सिंगिंग. म्हणजे हा सोपा आहे, याला फक्त ING प्रत्यय लावावं लागतो. फक्त काही नियम आपल्याला ING प्रत्यय लावत असताना पाळावं लागते. फॉर एक्झाम्पल समजा जर एखाद्या शेवटच्या अक्षरापूर्वी जर स्वर येत असेल, समजा फॉर एक्झाम्पल गेट, आहे की नाही, तर गेटला गेटिंग करतो आपण, मग ING प्रत्यय लावत असताना GETTING. जसं फॉर एक्झाम्पल स्टॉप, STOP, स्टॉप, त्याला STOPPING. म्हणजे हे नियम थोडेसे पाळावं लागतात. काय तर ING प्रत्यय लावत असताना. त्याचबरोबर पास्ट फॉर्म करत असताना सुद्धा आपल्याला ईडी प्रत्यय लावत असताना सुद्धा काही स्पेलिंग रूल्स फॉलो करावी लागतात. ओके, तर हे झाले फॉर्म्स ऑफ द वर्ब्स. आता बघा, बेस फॉर्म, यस किंवा ईएस फॉर्म हे कसे आपण त्याचा उपयोग करतो. तर बघा, बेस फॉर्ममध्ये जसा क्रियापद आहे ईट, आय ईट अ मँगो, आहे की नाही. समजा जर इथं करता चेंज झाला, आयच्या ऐवजी ही जर लिहिलं तर क्रियापदामध्ये बदल होतो. इथं इट्स म्हणजेच कोणता, यस किंवा ईएस फॉर्मचा यूज करावा लागेल. समजा जर पास्ट टेन्समध्ये म्हणजे पास्ट फॉर्म जर यूज करायचा असेल तर साध्या भूतकाळात आपण एट म्हणजे इट्सचा एट झाला, म्हणजे क्रियापदाच्या रूपामध्ये बदल झाला, आहे की नाही. इट्सचं काय झाला, इट्स. मग त्यानंतर एट. प्रेझेंट पार्टिसिपल, आय एम इटिंग अ मँगो, म्हणजे क्रिया काय आहे, चालू आहे. क्रिया काय आहे, चालू. आय एम इटिंग अ मँगो म्हणजे मी आंबा खात आहे, म्हणजे माझी आंबा खाण्याची क्रिया काय आहे, चालू आहे. म्हणजे ING प्रत्यय लावलं, म्हणजे यालाच प्रेझेंट पार्टिसिपल म्हणतो आपण. की म्हणजे क्रिया जर चालू असेल आणि हे जर आपल्याला दाखवायचं असेल तर त्या ठिकाणी प्रेझेंट पार्टिसिपलचा यूज करतो. पास्ट पार्टिसिपल, आय हॅव इटन अ मँगो, म्हणजेच हा जो वाक्य आहे हा प्रेझेंट परफेक्ट टेन्स म्हणजे पूर्ण वर्तमान काळामध्ये आहे. म्हणजेच क्रिया काय नुकतीच संपलेली आहे, म्हणजे नुकतीच पूर्ण झालेली आहे. म्हणजे पूर्ण काळ तेव्हा आपण पास्ट पार्टिसिपलचा यूज करतो. ओके, म्हणजेच काय तर बघा या ठिकाणी इट
बेस फॉर्म, त्यानंतर येस किंवा येस फॉर्म, त्यानंतर पास्ट फॉर्म, त्यानंतर प्रेझेंट पार्टिसिपल आणि त्यानंतर पास्ट पार्टिसिपल यूज केलेलं आहे. तर कशानुसार? तर वाक्याच्या कर्त्यानुसार आणि वाक्याच्या काळानुसार आपण त्या क्रियापदाच्या रूपांमध्ये, त्यांच्या फॉर्ममध्ये बदल करत असतो. ओके, सो डिड यू गेट इट? आय होप यू अंडरस्टूड. ओके, सो नाव गो टू द टेक्स्ट बुक. ओके, आता बघा मित्रांनो, इथं वर्ब फॉर्म्स. आता बेस फॉर्म म्हणजे मूळ रूप, क्रियापदाचं मूळ रूप. येस फॉर्म, इथं ईएस फॉर्म पुन्हा पाहिजेत होतं. पास्ट फॉर्म, प्रेझेंट पार्टिसिपल आणि पास्ट पार्टिसिपल असे एकूण 5 रूपे, क्रियापदाची रूपे दिलेली आहे. आता बघा या ठिकाणी गिव हा बेस फॉर्म आहे क्रियापदाचा मूळ. आता इथं गिव्ज, फक्त इथं येस प्रत्यय लावलेला आहे. त्यानंतर त्याचा पास्ट टेन्स काय केलेला आहे? गिव. आणि प्रेझेंट पार्टिसिपल ING प्रत्यय लावलेला आहे. काय लावलेला आहे? फक्त ING. आणि पास्ट पार्टिसिपल गिवन. आता बघा हे सगळे जे वर्ब आहेत हे इरेग्युलर वर्ब आहेत, आहे की नाही? आता आपण त्याच्यापूर्वी बघितलेलं आहे रेग्युलर क्रियापदाचे प्रकार, रेग्युलर, इरेग्युलर, ट्रान्झिस्टिव्ह, इंट्रान्झिस्टिव्ह, आहे की नाही? तर फायनिट, फायनिट वर्ब, इन्फिनिटिव्ज, आहे की नाही? तर हे आपण बघितलेलं आहे. तर हे सगळे बेस फॉर्म झाले, हे सगळे एस फॉर्म, हे पास्ट टेन्स, पास्ट, प्रेझेंट पार्टिसिपल आणि पास्ट पार्टिसिपल. ड्रॉ, ड्रॉज, ड्रीव. बघा याचा पास्ट टेन्स काय होतं? ड्रीव. ड्रॉविंग अँड ड्रॉन. ओके. इट, इट्स, एट, इटिंग, इटन, आहे की नाही? इट, इट्स, एट, इटिंग अँड इटन. म्हणजे या ठिकाणी शो, शोज, शोड, शोविंग अँड शोन. बघा आता या ठिकाणी शो याचं पास्ट टेन्स करत असताना ED प्रत्यय लावलेला आहे की नाही? शो अँड शो. आता काय होतं की तर बरेचसे जे क्रियापद असतात त्यांचा पास्ट टेन्स आणि पास्ट पार्टिसिपल सेम असतो. काय असतो? सेम. जसं प्ले, प्लेड, प्लेड. पास्ट टेन्ससुद्धा प्लेड आणि पास्ट पार्टिसिपलसुद्धा प्लेड. ओके. टेक, टेक्स, टूक, टेकिंग, टेकन. यांना आपण हे इरेग्युलर वर्ब्स आहेत, त्याच्यामुळे यांचं पास्ट टेन्स आणि पास्ट पार्टिसिपल करत असताना त्यांच्यामध्ये बदल होत असते. से, सेज, सेड, सेईंग अँड सेड. कम, कम्स, केम, कमिंग, कम. बघा याचं एक गोष्ट लक्षात घ्या. कम, COME, कम. आता याला यस प्रत्यय लागलेला आहे. त्यानंतर याचा पास्ट टेन्स आहे केम. ओचं काय झालेलं आहे? पुन्हा कमिंग. आणि याचं बघा पास्ट पार्टिसिपल पुन्हा काय? तर कम. जो मूळ रूप आहे की नाही, बेस फॉर्म आहे की नाही, तो सेम आहे. पास्ट पार्टिसिपल आणि बेस फॉर्म सेम. गो, गोज, वेंट, गोईंग अँड गॉन. ओके. तर हे झाले क्रियापदाची 5 रूपे. आपल्याला यांच्यामध्ये बदल करता आलं पाहिजे. ओके. जनरली पास्ट टेन्स हा ED प्रत्यय लावून आणि पास्ट पार्टिसिपलसुद्धा ED प्रत्यय लावून केला जात असतो. ओके. द बेस फॉर्म इज यूज्ड ॲज ॲन इन्फिनिटिव्ह. आता जे बेस फॉर्म आहे ते आपण इन्फिनिटिव्ह म्हणून सुद्धा यूज करतो. जसं टू गो, टू कम, आहे की नाही? टू गो किंवा टू कम. तर त्यांच्यापूर्वी आपण काय लावतो? टू लावतो. काय लावतो? टू. आता हे सगळे जे बेस फॉर्म आहेत यांच्यापूर्वी आपण टू लावतो. टू गिव, टू ड्रॉ, टू ईट, टू शो, टू टेक, टू सेट, टू कम अँड टू गो. म्हणजे याच्यापूर्वी आपण काय लावतो? टू लावत असतो. ते आहेत इन्फिनिटिव्ज. ओके. यू मे गो, सी विल गो. यू मे गो, सी विल गो. आता बघा इथं मॉडल ऑक्झिलरीज आहेत आणि मॉडल ऑक्झिलरीच्या समोर क्रियापद हा नेहमी आपल्या पहिल्या रूपात म्हणजे बेस फॉर्ममध्ये असतो, आहे की नाही? मूळ रूपात असतो. ओके. देन इन ऑर्डर्सच्या नुसार म्हणजे इन्फिनिटिव्हच्या नुसार, आहे की नाही, तो आपल्या मूळ रूपातच असतो. गो होम, गो होम. अँड इन सिम्पल प्रेझेंट टेन्स, आणि सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये मी आत्ताच सांगितलं होतं तुम्हाला फ्लोचार्टमध्ये, आय गो टू स्कूल. आता सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये, आहे की नाही, गो, वी गो होम, डू यू गो देअर एव्हरी डे, हा क्वेश्चन म्हणजे इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स आहे. म्हणजे इथं बघा डू
हा सहाय्यकारी क्रियापद यूज केलेला आहे आणि गो म्हणजे बघा सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये क्रियापद हा आपल्या मूळ रूपात आहे गो, गो अँड गो. ओके. द चिल्ड्रेन दे, आता हे काय आहे तर प्ल्युरल नंबर आहे. चिल्ड्रनसाठी आपण कोणता दे हा सर्वनाम वापरलेला आहे. द चिल्ड्रनसाठी कोणता दे, कारण की हे प्ल्युरल आहे, अनेक वचन आहे. चिल्ड्रन म्हणजे अनेक मुले आहे की नाही. सो गो, चाइल्डचा प्ल्युरल काय होतं चिल्ड्रन, म्हणून या ठिकाणी गो म्हणजे बघा सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये आपण गो, गो, गो अँड गो म्हणजे क्रियापदाचे मूळ रूप वापरले. परंतु एक गोष्ट नोट करायची आहे, नोट दॅट वी यूज द एस फॉर्म. मग आता सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये आपण एस फॉर्म यूज करतो तर कशासोबत, विथ ही, सी अँड इट. कारण काय तर हे तिन्ही सर्वनामे आहेत, तृतीय पुरुषी एकवचनी आहेत. थर्ड पर्सन सिंग्युलर सब्जेक्ट आहे ना, तृतीय पुरुषी एकवचनी आहेत. टू शो द सिंपल प्रेझेंट. मग यांच्यासमोर काय करतो तर आपण क्रियापदाला यस किंवा यस प्रत्यय. मग आता आपण म्हटलं शी गोज, शी गोज टू स्कूल, शी गोज, शी गोज. आता यस प्रत्यय लावलं का बरं, कारण की याच्या शेवटी काय येत आहे, ओ येत आहे. इट गोज, इट गोज. ओके, डिड यू गेट इट. म्हणजेच जर करता हा तृतीय पुरुषी एकवचनी असेल कोणत्या तर सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये. कोणत्या टेन्समध्ये, सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये. सी, ही, सी, इट यापैकी येत असेल तर त्याच्यासमोर कोणता तर बेस फॉर्म येस किंवा ईएस फॉर्म वापरतो. कोणता, येस किंवा ईएस फॉर्म. अदरवाईज आयच्या समोर वापरलं का आपण, नाही. आयच्या समोर गो, उईच्या समोर गो आहे ना, आहे की नाही. यूच्या समोर गो, देच्या समोर गो. आता तुम्ही इथं द चिल्ड्रेन किंवा दे सुद्धा यूज करू शकता तरी गो, कारण काय तर हे अनेक वचनी आहे आणि हे तृतीय पुरुषी एकवचनी आहे, तेव्हा यांच्यासमोर येस फॉर्मचा यूज करतात. क्रियापदाच्या कोणत्या फॉर्मचा, येस फॉर्मचा. कोणत्या टेन्समध्ये, सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये. म्हणून मी पूर्वी मित्रांनो तुम्हाला तो फ्लोचार्टच्या माध्यमातून समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. जर तुम्हाला मी ते जर सांगितलं नसतं तर कदाचित हे तुम्हाला समजू शकले नसते, तुम्ही कन्फ्यूज नक्कीच झाले असते. ओके. नाव नेक्स्ट पास्ट टेन्स. द पास्ट फॉर्म हॅज ईडी. आता पास्ट टेन्समध्ये किंवा पास्ट फॉर्ममध्ये काय लावलेलं असतो, क्रियापदाला ईडी प्रत्यय लावलेला असतो आहे ना, आहे की नाही. ईडी प्रत्यय लावलेला असतो. ॲट द एंड, कधी तर शेवटी, त्या क्रियापदाच्या शेवटी काय लावलेला असतो, ईडी प्रत्यय. बट मेनी कॉमनली यूज्ड वर्ब्स हॅव डिफरंट पास्ट टेन्स फ्रॉम एक्झाम्पल केम, वेंट अँड स्पोक. परंतु बरेचसे असे क्रियापदे असतात की त्यांना ईडी लावल्या जात नसते. फॉर एक्झाम्पल आहे केम, आता याला ईडी आहे का, वेंट याला ईडी आहे का, स्पोक याला ईडी आहे का, नाही. तर हे काय आहेत, इरेग्युलर वर्ब आहेत. हे काय आहेत, जसं कमचा काय होतो केम आहे ना, गोचा काय होतो वेंट आहे की नाही, स्पीकचा काय होतो स्पोक, काय होतो स्पोक. म्हणजे हे कोणते आहेत तर इरेग्युलर वर्ब आहेत. परंतु जनरली बरेचसे जे रेग्युलर वर्ब आहेत त्यांना पास्ट आणि पास्ट पार्टिसिपल ईडी प्रत्यय लावून केल्या जात असते. काय, ईडी प्रत्यय. ओके. जसं प्ले आहे तर याला प्लेड आहे की नाही, याचा पास्ट पार्टिसिपलसुद्धा प्लेड. असे बरेचसे आहेत की ज्यांना ईडी प्रत्यय लावून आपण पास्ट टेन्स आणि पास्ट पार्टिसिपल करत असतो. त्यानंतर बघा द आय एन जी फॉर्म. मग द आय एन जी फॉर्म यालाच आपण प्रेझेंट पार्टिसिपल असे म्हणतो. यालाच काय म्हणतो, प्रेझेंट पार्टिसिपल. तर आय एन जी फॉर्म इज नोन ॲज द प्रेझेंट पार्टिसिपल. इट इज यूज विथ अ फॉर्म ऑफ बी. हे कशासोबत यूज केलं जाते असतं, फॉर्म ऑफ बी. आपण क्रियापदा, सहाय्यकारी क्रियापदाची बीची रूपे माहीत आहे तुम्हाला, कोणते आहेत, एम, इज, आर, वॉज आणि वर आहे की नाही. तर ही बीची रूपे आहेत. मग हे जनरली कशासोबत प्रेझेंट पार्टिसिपल यूज केल्या जात असते तर बीच्या रूपासोबत आहे की नाही. टू बीचे रूप, बी टू शो कंटिन्युअस ॲक्शन, की जे काय दाखवतात कंटिन्युअस ॲक्शन म्हणजे क्रिया चालू आहे असं जेव्हा दाखवत असतात तेव्हा आपण हा प्रेझेंट पार्टिसिपलचा यूज करतो, आय एन जी फॉर्मचा यूज करतो. तो त्याच्यासोबत काय असतो, बी हेल्पिंग वर्ब असतो आहे ना. याला ऑक्झिलरी वर्ब असतात, बीची रूपे असतात. आता एक्झाम्पल बघा, या ठिकाणी एक उदाहरण आहे, आय एम इटिंग. आय एम इटिंग बघा, हा बी आहे, बीचा रूप आहे एम
आणि हा प्रेझेंट पार्टिसिपल इटिंग आहे की नाही. म्हणजे आय एम इटिंग, मी खात आहे, म्हणजे माझी खाण्याची क्रिया आत्ता ह्या क्षणी काय आहे, सुरू आहे. काय आहे, सुरू आहे. म्हणजे माझी ॲक्शन कंटिन्युअस आहे की नाही, सुरू आहे, कृती सुरू आहे. म्हणून आपण इथं आय एम इटिंग बीचं रूप आणि नंतर प्रेझेंट पार्टिसिपलचा यूज करतो. यू वर इटिंग, यू वर इटिंग. आता इथं वर वापरला आहे आणि नंतर इटिंग. आय एम इटिंग म्हणजे मी खात आहे, यू वर इटिंग तो खात होता, आणि सी वॉज इटिंग इथं वॉजचा यूज केला आहे आणि इटिंग ती खात होती, म्हणजे तिची भूतकाळात खाण्याची क्रिया सुरू होती आहे की नाही, आणि त्याची भूतकाळात खाण्याची क्रिया सुरू होती. वर आणि वाज हे पास्ट कंटिन्युअस टेन्समधील सहाय्यकारी क्रियापदे आहेत. ओके. आय एम इटिंग म्हणजे मी खात आहे, यू वर इटिंग म्हणजे तो खात होता, अँड सी वॉज इटिंग म्हणजे ती खात होती, म्हणजे तिची भूतकाळात खाण्याची क्रिया सुरू होती. तेव्हा आपण प्रेझेंट पार्टिसिपलचा यूज करतो आय एन जी फॉर्मचा. ओके. देन नेक्स्ट इट इज ऑल्सो यूज इन द सर्टन कन्स्ट्रक्शन. आता पुन्हा एका विशिष्ट कन्स्ट्रक्शनमध्ये सुद्धा याचा यूज करतात. तर कोणत्या बघा, ही सॅट कॉपिंग अ मॉनस्क्रिप्ट. आता बघा आपण पाठामध्ये बघितलं की ही सॅट कॉपिंग म्हणजे तो मॉनस्क्रिप्ट म्हणजे काय, हस्तलिखित. मॉनस्क्रिप्ट म्हणजे काय, तर हस्तलिखित. तो हस्तलिखित कापी करत बसला. आता सॅट म्हणजे बसला, सीटचा पास्ट टेन्स काय, सॅट आहे की नाही. तर या ठिकाणी क्रियापद दोन आहेत, इथं सॅट आणि इथं कॉपिंग आहे की नाही. आहे ते इथं पार्टिसिपल यूज केलेला आहे. कॉपिंग हा काय आहे, पार्टिसिपलचा यूज केलेला आहे, बरोबर आहे. परंतु या ठिकाणी हा जो प्रेझेंट पार्टिसिपलचा जरी यूज केला असेल, सो इट इज नॉट ॲज अ वर्ब, परंतु हा वर्ब म्हणून कार्य करत नाही आहे. तर इथं वर्ब कोणता आहे, सॅट आहे की नाही. परंतु हा प्रेझेंट पार्टिसिपल आहे, म्हणून इथं क्रियापद म्हणून यूज केलेला आहे का, नाही. तर हा काय आहे, तर ॲडवर्ब म्हणून आहे. हा काय आहे, ॲडवर्ब. आता ॲडवर्ब काय आहे, तर ही सॅट कॉपिंग अँड मॉनस्क्रिप्ट म्हणजेच तो काय, तर तो हस्तलिखित कॉपिंग करत बसल्या आहे की नाही. कॉपिंग करत म्हणजे त्याचं उतरवत म्हणतो ना आपण, मॉनस्क्रिप्ट म्हणजे हस्ताक्षर उतरवत बसला. तर बघा आता या ठिकाणी हा ॲडवर्ब आहे, कारण काय, तर हा सॅटबद्दल विशेष माहिती सांगतो. इट्स डिस्क्राईब अबाउट द वर्ब, कारण की तो क्रियापदाबद्दल डिस्क्राईब करतो. तो कसा बसला आहे, कॉपिंग करत बसला आहे ना, हस्ताक्षर कॉपी करत बसलेला आहे की नाही. म्हणून हा सॅट म्हणजे हा काय आहे, ॲड क्रियापदाचा काम करत नाही. म्हणजेच याचा जो वापर आहे हा एका सर्टन कन्स्ट्रक्शनमध्ये सुद्धा यूज केला जाते, लाईक याच्यासारख्या. ठीक आहे. ओके. आय होप यू गॉट इट. ओके. देन नेक्स्ट द पास्ट पार्टिसिपल यूज्ड विथ फॉर्म ऑफ हॅव सोज कम्प्लीट ॲक्शन. त्यानंतर पास्ट पार्टिसिपलचा यूज कुठं करतो, फॉर्म ऑफ द हॅव सोज कम्प्लीट ॲक्शन. म्हणजे क्रिया पूर्ण झाली तेव्हा हॅव, हॅज किंवा हॅड, तेव्हा पास्ट पार्टिसिपलचा उपयोग करतो आपण. मी ते चार्टमध्ये तुम्हाला समजावून सांगितलेलं आहे. तर बघा एक्झाम्पल आहे या ठिकाणी, आय हॅव इटन, मी खाल्लं आहे. बघा हॅव हा ऑक्झिलरी वर्ब आहे आणि इटन हा आहे पास्ट पार्टिसिपल, क्रियापदाचं रूप आहे. कोणतं रूप आहे हे, पास्ट पार्टिसिपल आहे की नाही. म्हणजे आय हॅव इटन आहे की नाही. म्हणजे मी खाल्ल्या म्हणजे माझी क्रिया नुकतीच काय झालेली आहे, कंप्लीट झालेली आहे, माझी ॲक्शन कंप्लीट झालेली आहे. आय हॅव इटन, मी खाल्लं आहे. ओके. हॅव सोबत इटन. आता या ठिकाणी प्रेझेंट पार्टिसिपल बी सोबत यूज केलेला आहे आणि इथं हॅव सोबत यूज केलेला आहे की नाही. म्हणजे प्रेझेंट पार्टिसिपल हा बी सोबत आणि पास्ट पार्टिसिपल हा हॅव सोबत. म्हणजे हे ऑक्झिलरी वर्ब आहेत ना, ऑक्झिलरी वर्ब तीन प्रकारचे आहेत, डू, बी अँड हॅव. डूची कोणते आहे, डू डज डीड. बी कोणते आहेत, एम इज आर वॉज वर. आणि हॅव हॅज हॅड. ओके. आय हॅव इटन, दे हॅव कम. आता हा कम है ना, कम्स, देन केम, देन अगेन कम है ना. म्हणजे याचा जो मूळ रूप आहे आणि याचा जो पास्ट पार्टिसिपल आहे हे काय सेम आहेत, हे काय सेम आहेत. आणि कमिंग है ना, अँड देन कमिंग. ओके. सो दे हॅव कम, ते आले आहेत. मी खाल्लं आहे. इट इज ऑल्सो यूज इन अ सर्टन कन्स्ट्रक्शन लाईक. आणि पुन्हा एका विशिष्ट कन्स्ट्रक्शनमध्ये सुद्धा याचा उपयोग केला जाते. जसं
दे लुक्ड ॲट ईच अदर स्टंट. लुक्ड अँड स्टंट आहे की नाही. तर हा मुख्य क्रियापद झाला. आणि हा सुद्धा आहे, परंतु हा जो स्टंट आहे हा सुद्धा पास्ट पार्टिसिपल आहे. परंतु हा स्टंट जो आहे ह्या ठिकाणी हा पार्टिसिपल पास्ट पार्टिसिपल काय म्हणून यूज केलेला आहे, हा सुद्धा ॲडवर्ब म्हणून यूज केलेला आहे. दे लुक्ड ॲट ईच अदर स्टंट म्हणजे काय तर थक्क होऊन, ते थक्क होऊन एक दुसऱ्याकडे बघितले. एक दुसऱ्याकडे ईच अदर म्हणजे एक दुसऱ्याकडे काय केले ते बघितले. स्टंट म्हणजे थक्क होऊन. म्हणजे हा जो स्टंट आहे हा सुद्धा पास्ट पार्टिसिपल या ठिकाणी आहे. आणि लुक्ड हा सुद्धा पास्ट टेन्स आहे. हा काय आहे, पास्ट टेन्स आहे. हा पास्ट टेन्स आहे आणि हा पास्ट पार्टिसिपल आहे. तर हा पास्ट पार्टिसिपल काय म्हणून यूज केलेला आहे, तर ॲडवर्ब. काय म्हणून, ॲडवर्ब. आता ॲडवर्ब म्हणजे काय, आपण शब्दांच्या जाती जर शिकले असणार तर ॲडवर्ब म्हणजे काय, तर क्रियापदाबद्दल जो विशेष माहिती सांगतो त्याला ॲडवर्ब असे म्हणतो, आहे की नाही. लुक्ड हा काय वर्ब आहे आणि याच्याबद्दल विशेष माहिती सांगतो, म्हणून हा या ठिकाणी ॲडवर्बचं काम करत आहे. इट इज नॉट हिअर ॲज अ वर्ब. ओके. इट इज ऑल्सो यूज इन पॅसिव्ह कन्स्ट्रक्शन. आणि हे जे पास्ट पार्टिसिपल्स आहेत हे आपण पॅसिव्ह कन्स्ट्रक्शनमध्ये सुद्धा यूज करतो. वी विल लर्न अबाउट पॅसिव्ह वॉइस लॅटर. आणि आपण पॅसिव्ह वॉइस नंतर शिकणार. ओके. मध्ये फॉर इंग्लिश इज स्पोकन बाय द पीपल, बाय द वर्ल्ड. जग पूर्ण इंग्लिश बोलल्या जात असते की नाही. स्पोकन, तर हे पॅसिव्ह वॉइसचं कन्स्ट्रक्शन आहे. कोणत्या, तर प्रेझेंट टेन्समधील पॅसिव्ह वॉइसचं कन्स्ट्रक्शन आहे. तर या ठिकाणी सुद्धा आपण पास्ट पार्टिसिपलचा यूज करतो, आहे की नाही. अ लेटर इज रिटन बाय मी. रिटन WRITTEN हे सुद्धा पास्ट पार्टिसिपल आहे, म्हणजे पॅसिव्ह वॉइसमध्ये सुद्धा यूज करत असतो. ओके. आय होप you might be understood. If you like my video, so hit the like